नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. माझ्या माहेराहून मी कैऱ्या आणलेल्यात आणि कैऱ्यांना चीक असल्यामुळे ते 5-10 मिनटं पाण्यात राहू दिल्यात आणि नंतर चोळून अशा धुवून घेतल्यात. आता ह्या कैऱ्यांचं काय करायचं आहे तर 12ही महिने आपल्याला कैरी खाता यावी. 12 महिने नाही, निदान 6-7 महिने तरी खाता यावी याकरिता वाळवणीचे पदार्थ कैरीचे मला करायचे होते. तर ते कोणते व्हिडिओत तुम्हाला सांगतेच. तर छान अशी कैरी ही आधी धुवून घेते आणि ही कैरी छान धुवून कापडावर पसरून तिला पुसून घ्यायची आहे. म्हणजेच पाण्याचा अंश आपल्याला याच्यात वापरायचा नाही आहे. तर माझी आता कैऱ्या ज्या आहेत त्या हव्या तेवढ्या मी धुवून घेते आणि बाकीच्या कैऱ्यांचं लोणचंसुद्धा घालणार आहे. तर आता या कैऱ्या एका कॉटनच्या ओढणीवर पसरवल्यात आणि पुसून घेतल्यात. थोडा वेळ अशाच पंख्याखाली वाळू द्यायच्या आहेत पुसून घेतल्यानंतरसुद्धा. आता कैऱ्यांचे लांब काप मी करून घेत आहे आणि हे खिचडीसोबत किंवा भाजी पोळीसोबत तोंडी लावायला चटपटीत अशी कैरी मला बनवायची होती. तर लांब काप केल्यानंतर त्या कैऱ्यांमध्ये मसाला घालून ती मी सुकवायला घालणार आहे. आता वाळवणीचा कैऱ्यांचा दुसरा प्रकार म्हणजे असं किसून याची पावडर करून ठेवणं. ही पावडर आपण थंड पाण्यात मिक्स केली तर आपल्याला पणं हे आयत्या वेळेला सहज उपलब्ध होतं आणि म्हणून अशा पद्धतीनं जर आपण कैरी ही किसून याची पावडर तयार करून ठेवली तर याचा आपल्याला आमचूर पावडरसुद्धा करता येतं किंवा मग आपल्याला जर पणं करायचं असेल तर पण्याचं प्रीमिक्ससुद्धा रेडी असतं. छान असं हवाबंद डब्यात हे सुकून भरून घ्यायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं करतात मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता 2 प्रकार जे आहेत तर ते मी तुम्हाला सांगितले की चटपटीत अशी कैरी आणि कैरी किसून तिचं एकतर पावडर करून पणं करायचं किंवा मग त्यापासून आपण आमचूर पावडर करू शकतो. आता मगाशी कापलेल्या ज्या कैऱ्या होत्या त्याच्यात साखर, साधं मीठ, सेंधव मीठ, हळद, जिरे आणि मिरपूड, त्यानंतर तिखट अशा पद्धतीनं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या हिशोबाने घ्यायच्या आहेत. मीठ प्रमाणानुसार चवीनुसार घ्यायचं आहे आणि तिखट जे आहे ते आपल्या चवीनुसार आपण घ्यायचं आहे. आपल्याला कितपत तिखट आवडतं. तर ते मिक्स करून त्याला लावून घेतलं, छान चोळून घेतलं आणि आता हे जे आहे तर ते छान आपल्याला मिक्स करून उन्हात वाळवत ठेवायचं आहे आणि ही कैरी अशा पद्धतीनं आपल्याला वाळून घ्यायची आहे. आता कडक उन्हाळा आमच्या खानदेशात सुरू आहे त्यामुळे अगदी 2 दिवसातच ही छान अशी वाळून जाईल. तर आता याला मी उन्हात ठेवून देते. आता ह्या कैऱ्यांना जेव्हा मी मीठ आणि साखर चोळून ठेवलं तर त्यानंतर त्याला थोडं पाणीसुद्धा सुटलेलं होतं. तर ते पाणी त्याच्यातच राहू देऊन ते सुकूच द्यायचं आहे आपल्याला. ते पाणी आपल्याला नितळवायचं नाही. आता कैरींचा तिसरा प्रकार म्हणजे यापासून आपण आंबा पापड करू शकतो. ह्या ज्या कैऱ्या होत्यात बाकीच्या तर त्या पिवळसर झालेल्या होत्यात त्यामुळे तुम्हाला त्या अशा दिसत असतील. वरून कातळी जरी तिची हिरवी दिसत असली कैरीची तरी आतून ती पिवळसर झालेली होती. आणि ही लोणच्याची कैरी आहे. तर याचा मी पल्प तयार करून घेणार आहे. साखर घालून मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि तो पल्प जो आहे तो आपल्याला ताटात घेऊन सुकून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कैऱ्यांचे बारीक केलेले काप जे आहेत ते घ्यायचेत आणि त्याच्यात साखर घालून फिरून घ्यायचं आहे. तर असं सगळ्या पद्धतीनं मी हा पल्प जो आहे तो एका भांड्यात तयार करून घेतला आणि याला छान असा मिक्स करून यापासून आणखी एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे ही जी आपण कैरी सोलून घेतली म्हणजे वरची जी साल आहे ती काढून घेतली तर तिच्यात हा जो पल्प आहे तर तो छान मिक्स करून त्याच्यातील फक्त 2 चमचे पल्प जो आहे तो मी घातला आणि ह्या कैरीच्या सालीसुद्धा वाया गेलेल्या नाहीत तर त्यासुद्धा आपल्याला चटपटीत करून खाता येतात. तर बघा त्यातसुद्धा हळद, मीठ आणि तिखट घातलेलं आहे. हे सेंधव नमक आहे.
तर छान असं हाताने मिक्स करून आपल्याला यांनासुद्धा हे चोळून घ्यायचं आहे आणि यासुद्धा छान अशा वाढल्यात की कुरकुरीत अशा लागतात. तर हा झाला कैऱ्यांचा आणखी एक प्रकार. तर बघा, कैऱ्यांची सालंसुद्धा वाया जात नाही. पल्प तयार करताना कैरीचं वरचं साल मी काढून घेतलेलं होतं आणि ही जी साल आहे तर तीसुद्धा आपण अशा पद्धतीनं जर वाळवून ठेवली तर कुठलाही भाग कैरीचा वाया जात नाही आणि हे सुद्धा खूप छान लागतात. तर हे सुद्धा आता मी उन्हाला घालून घेते आणि मगाशी जो किस केलेला होता तर त्याला उलटा पालटा थोडासा करून घेतला. आता हा जो पल्प तयार केलेला होता तर तो आपल्याला ताटात घालायचा आहे, त्यामुळे ताटाला तूप जे आहे ते लावून घेतलं जेणेकरून ताटाला आपला हा पल्प चिटकणार नाही. आणि याच्यावर हा जो पल्प तयार केलेला आहे तर तो काढून घेतला आणि छान पसरून घेतला. आता यालासुद्धा आपल्याला उन्हात वाळवत ठेवायचं आहे. उन्हाळ्यात असे पदार्थ करून ठेवले की मग आपल्याला वर्षभर हे पदार्थ जे आहे ते खायला मिळतात आणि त्याचा आनंद हा उपभोगता येतो. तर बघा, अशा पद्धतीनं हे सगळे प्रकार मी करून ठेवले आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या कोया आहेत तर त्यासुद्धा उन्हात थोड्या वाळून घेते आणि त्यानंतर चुलीत भाजल्या की या कोयासुद्धा छान लागतात.